मॅच आपण पाहतो. एका बाजूला दीपक राकेश 11 आणि हमजा 11. पहिला बॉल दुर्गेचा खोदून काढलाय, ड्राईव्ह केलाय, एक धाव इकडे काढली, आपलं खातं उघडलंय. पहिल्याच बॉलवरती ते 1 रन. प्रत्येकी मॅच इथे 4-4 षटकाचे सामने खेळवले जाईल. मागील सामना आपण पाहिला तर खूप चांगल्या पद्धतीने तिथे पार पडलाय. विजय उलन हा संघ विजयाच्या दिशेने निघालाय. पहिला विजय त्यांना मिळवलाय आणि अनिकेतची अप्रतिम इथे फलंदाजी आपण पाहिली, गोलंदाजी देखील आपण पाहिली. 24 धावा महत्वाच्या विनिंग धावा त्यांनी बनवल्या. 3 विकेट हे देखील आपल्या गोलंदाजी एंडमध्ये आपण पाहिलंय. 4 ओव्हर 4 फ्रेश बॉलर. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित शास्त्रीनगर बिग बॅश सीझन 1 ला आपण पाहतोय. ट्रोलिंगची संपूर्ण टीम काय जबरदस्त इथं टेलिकास्ट दाखवत असताना आई देखील बॉल वेगाने टाकण्याचा प्रयत्न होता आपल्या. चलो जीजाजी यहाँ पर आए हैं, अगर पारस 3 बॉल 3 6 मारेगी तो 500 रुपए का इनाम. पारस जब जब आते तब इनाम लगते ही है. चांगला बॉल ड्राईव्ह केला इकडे, बिडॉनच्या दिशेने खेळाडू आहे, एकच धाव इकडे काढली. तिसऱ्या बॉल वरती ते पारसने देखील आपलं खातं उघडलंय. 3 बॉल आणि धावसंख्या झाली धाव फलकावरती 2. डॉट बॉल आहे. मला वाटलं पळाला का काय, माझं लक्ष तिकडे गेलेलं. चांगला बॉल, कमी गतीने टाकलेला बॉल, पुल केलाय. बॉल कुठे जाईल, बॉल जाईल सीमा पार. हा येतोय बिग बॅश 6 पारसच्या बॅट मधून. ऑन साईट एक स्ट्रॉंग एरिया आहे, त्या दिशेने आपण पाहिलं तर त्याचं वॅगन व्हील जर पाहिलं ना तर ऑन साईटला भरपूर धावा त्याच्या बॅट मधून येत आहेत. 7 धावा झाल्या धाव फलकावरती, बिनबाद 7. 4 बॉल झालेत, अजूनही 2 बॉल शेष आहेत. पॉवर प्लेचा इशारा चालू आहे. दुर्गेश घेऊन आलाय. पहिल्या दिवसामध्ये या टीमच्या नावावरती 123 धावा तब्बल या टीमने बनवल्या होत्या. त्यामध्ये विकेटच्या पाठी आपण पाहतोय संतोष परेरा आणि गोलंदाजी एंडवरती दुर्गेशला. दोन्ही खेळाडूच्या नावावरती 1-1 अर्धशतक राहिलंय. आणि आजही देखील आपण पाहिलं ना तर अफनांनी मैदान गाजवलंय. आहे देखील लोअर फुलटाच बॉल होता, ऑन साईडला खेळला, स्क्वेअरच्या दिशेने खेळाडू आहे, चुकी झाली आहे. बॉल कुठे जाईल, बॉल जाईल सीमा पार. हा येतोय या ओव्हर मधला चौकार. एक षटकार आणि एक चौकार पारसच्या बॅट मधून आलाय. जेव्हा जेव्हा पारसच्या बॅट मधून धावा येतात, चौकार षटकार येतो, जल्लो शिट्या टाळ्यांचा गडगडाट इकडे होतोय. लोकप्रिय खेळाडू या मैदानातला पारस. शेवटचा बॉल असेल आणि 11 धावा झाल्या धाव फलकावरती. बॉल अजून स्लॉट मध्ये पाण्यामध्ये आलाय, बॉलला फेकून दिले सीमा पार वडिश कावकोर क्षेत्रामध्ये. षटकार. काय फटका इकडे सजवलाय बॅटच्या मधोमध. आणि पहिल्याच ओव्हर मध्ये 17 धावा, बिनबाद 17, 2 षटकार आणि 1 चौकार पारसच्या बॅट मधून आलेत. हेच काम करतो आणि तेच काम किती सहजरित्या इथे केलंय. शिवा पहिल्याच ओव्हरमध्ये 17 धावा आल्या आता. आणि याची भरपाई करण्यासाठी आता गोलंदाजी एंडवरती कोण येतोय तर येतोय शिवा. टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा आता निर्णय घेतलाय आणि आमंत्रण केले टीमला फलंदाजीसाठी. टीम हमजा याला. चांगला बॉल आल्या आल्याच काय ताकदवर इकडे फटका, बॉल जाईल सीधा सीमारेषेच्या बाहेर. आजही देखील शिवाचं स्वागत केले षटकाराने. इथे फैजानने रिप्ले मध्ये पहा, प्रॉपर मिडल ऑफ द बॅट जसा स्ट्रोक खेळलाय, बॉल कुठे जाईल नजरा होते इकडे फैजानच्या बॉल वरती.
लांबच लांब षटकार फैजानच्या बॅटमधून. धावसंख्येमध्ये उसळी घेत असताना 23 धावा झाल्या धाव फलकावरती. आज आपण पाहिलं तर व्ही शेप मध्ये जास्त शॉट खेळतात आणि दोन्ही खेळाडू आहे थांबू शकणार नाहीये. उंची भरपूर आहे फिल्डरची पण त्याच्या डोक्यावरतून बॉल जातोय. वन बाव सीमा पार चौकार. बॉल तर चांगला होती पायावरती टाकलाय पण दोन खेळाडू होते थांबू शकलेले नाहीये. तसा वेग त्या बॅट मधून तो चौकार आलाय. वन बाउन्स 2 बॉल वरती 10 इथे रन आलेले शिवाच्या या ओव्हर मध्ये. एक चांगला गोलंदाज आहे. कमबॅक करणं गरजेचं आणि नाही कमबॅक करू देणार नाही आता इथे फैजान. जसा बॉल येतोय तसा बॅट फिरवतोय. हाई बॉल सीमा पार षटकार. 6-4-6 3 बॉल वरती धावा आल्यात 16. धावसंख्या होते बिनबाद 33 रन 33 रन. रिप्ले मध्ये 5 जागा बनवतोय आणि काय पूल केलाय. सुंदर स्ट्रोक रेडीच आहे. अशाच प्रकारची गोलंदाजी शिबा करत असतो आणि त्याच्या विरोधात इकडे फैजान रेडीच आहे. 4 बॉल झाले 4 बॉल खेळल्यात आणि 17 धावा बनवल्यात आणि पारस खेळतोय 5 बॉल 16 रन. पहिल्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं ना तर गुड्डू आणि बाउन्स जास्त उंची मिळाली इकडे. 1 बाउन्स इकडे पंचाचा निर्णय येतोय. धावसंख्या अजूनही देखील आपण पाहतोय 33 या आकड्यावरती. अफनानने सकाळी गाजवली पहिला सामना गाजवलाय. जबरदस्त इथे कट केलाय. धाव किती येतील. एकच धाव इकडे येईल. चांगली बाब आहे. आता थोडी लाईन चेंज केली आहे. आउटस्टंपच्या बाहेर इकडे बॉल टाकण्याचा प्रयत्न करतो शिवा. त्याने माहिती ते 3 चेंडू स्टंप वरती टाकले. स्टंप वर त्या चेंडू वरती काय सहजरित्या बॉल सीमा पार केलेत. शेवटचा बॉल असेल 34 रन्स ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. शास्त्रीनगर बिग बॅश लीग सीझन 1 आपण पाहतोय. आजच्या दिवसातला हा 3रा सामना. टीम एव्हेंजर्स काय तयार होऊन आली होती पहिल्याच मॅच मध्ये 109 रन. तदनंतर दुसरा सामना राहिला विजय विलन या टीमच्या नावावरती. शेवटचा बॉल अंतिम बॉल दुसऱ्या ओव्हरचा. सामना करेल फैजान. हाय देखील बॉल दूर दूर स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक षटकार. वा फैजान. फैजान त्याच बॉल साठी रेडी आणि तसेच बॉल इकडे शिवाय टाकतोय. रिप्ले मध्ये पहा जास्त काही करतच नाहीये. जागेवर उभा आहे फक्त बॉल येण्याचा वेट करतोय आणि बॉलला फेकवतोय सीमा पार. ह्या षटकाराच्या मदतीने बस साइड अँगलने देखील प्रोलिंगची टीम दाखवते. एक एक क्षण इथे टिपले जातात कॅमेऱ्यामध्ये. नाईस कॅमेरा वर्क. सुंदर अशी प्रोलिंगची संपूर्ण टीम काय टेलिकास्ट दाखवत आहे. विशाल दीपेश आणि संजय. 40 रन पहा 2 ओव्हरच्या समाप्तीच्या नंतर 40 रन. बघा काल आपण पाहिलं तर ऑन साईडला या दिशेने ऑफ साईडला रावा येत होत्या पण आज आपण पाहिलं तर खेळपट्टी सकाळी पाऊस पडला आणि त्यानंतर ही सर्वांची मेहनत आणि विकेट एकदम पाटा बनलाय. बॅटिंगसाठी अतिशय सज्ज विकेट आहे आणि आज सरळ दिशेने गावकर्ण क्षेत्रामध्ये भरपूर धावा आल्यात. व्ही शेप मध्ये आज प्रत्येक खेळाडू बॉल डाऊन दी ग्राउंड पाठवतोय सीमा पार. म्हणजे पाटा विकेट आहे. आज फलंदाजासाठी अप्रतिम विकेट तयार केली. हा बघा पुन्हा एकदा म्हटलो ना सरळ डाऊन दी ग्राउंड व्ही शेप मध्ये जास्त धावा आल्यात. फलंदाज राईटी असो लेफ्टी असो पण या दिशेने आजच्या दिवसामध्ये भरपूर धावा आल्यात. परत एकदा पारसच्या बॅट मधून आलाय सरळ तीर की तरह सामान्य 6.
46 रन बिना किसी नुकसान के। क्या बल्लेबाजी हो रही मैदान के बीच। पारस 6 बॉल 22 रन और फैजाज 7 बॉल 24 रन। कल हमने देखा तो विकेट पे बाउंस भी था, पर आज वो बाउंस मिल नहीं रहा है, क्यों आज पाटा विकेट है। कल ये विकेट थोड़ी अलग थी। अब इस बार गेंद हवा में ललचाया, खुद गेंदबाज कैच के नीचे हुआ है। कैच आसान नहीं होता इस तरीके की कैच पकड़ना अपने फॉलो थ्रू में, लेकिन यहां पर केऊर ने करके बताया। ऊंचे कद का ये खिलाड़ी गेंद को आने दिया, फ्लाइटेड गेंद थी। पारस एक बार फिर से आड़े बल्ले से खेलने का मौका था, गेंद काफी दूर हवा में थी, लेकिन केऊर ने कहा कि जी नहीं रुकिए, ये मेरा कैच है। और क्या बढ़िया तरीके से ये कैच पकड़ा। गेंद पर नजर थी, आखिरी तक यहां पर गेंद पर नजर थी, हटाई नहीं नजर। पता है उनको अगर नजर हटेगी तो दुर्घटना जरूर घटेगी। और ये कैच काफी बढ़िया तरीके से पकड़ा है केऊर ने। 46 रन पर पहला विकेट जाता हुआ टीम हमजा का। अब नए बल्लेबाज आए, साहिल पवार। आणि साहिल नाही, हा ही तर मेजबानी आहे। कोण सोडणार असे बॉल। साहिल असो, कोणी असो, कोणी फलंदाज असो, असे बॉल मिळाले तर हा बॉल सीमारेषा पारच मारेल, आणि ते साहिलने करून दाखवले। या षटकाराच्या मदतीने धाव संख्या झाली आहे 52 या आकडेवरती। एक गडी बाद साईड अँगलनी पाहू शकतो। प्रत्येक फलंदाज येतोय, षटकाराने आज खातं उघडतोय। मंकड करण्याचा इथे विचार होता, सांगतो इथे पंचांना। केऊर की एकदा वॉर्न केलंय आपल्याला। पुढचा बॉल कमी गतीने टाकलेला बॉल, बराच वेळ होता या बॉल मध्ये लेकिन पा काल आपण पाहिलं ना तर विकासने देखील फलंदाजी केली होती, असे 2 बॉल आतमध्ये आले होते। आणि या साहिलचा पण आजच्या दिवसामध्ये हा पहिला बॉल आहे जो झाडाला लागून आत आलाय। नक्कीच झाड नसला असता तर हा षटकारच होता। प्रत्येक टीम साठी हा 12 प्लेयर आहे। हा प्लेयर 12वा प्लेयर दिसत नाही, पण मनमर्जी जेव्हा असेल तेव्हा 12वा प्लेयर कधी पण हा बॉल आत टाकू शकतो, आणि तेच काम करतोय तो। जर विचार कर एक बॉल 6 असेल तर अशा प्रकारचं जे चित्र दिसलं, आणि बॉल बाहेर घेऊन आत आला तर काय होईल। पुढचा बॉल साहिलचा, आता तर ना झाड येणार ना काही येणार, बॉल सरळ सीमा पार जाणार। साहिलच्या बॅट मधून आलाय हा दूसरा षटकार। साधारण गेंदबाजी हो रही है, यहाँ पर धीमी गति की गेंदें हो रही है। आज की जो विकेट है थोड़ी अलग लग रही है। कल का विकेट देखा तो थोड़ा बाउंस यहाँ पर मददगार साबित था गेंदबाजों के लिए, लेकिन आज बल्लेबाजों की तो बल्ले बल्ले। ये देखिए डाउन द ग्राउंड, तीसरा 6 साहिल पवारच्या बॅट मधून। काय बॅटिंग करत आहेत आज, तर रेकॉर्ड तोड फलंदाजी होती। चौकार षटकाराचा पाऊस पडलाय, सकाळी 1 घंटा पाऊस पडला, मैदानाची परिस्थिती वेगळी होती, पण आता चौकार षटकाराचे पाऊस पडत आहेत, आणि आताही देखील या बिग बॅचची परिस्थिती थोडीशी वेगळी आहे। धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 66। प्रत्येक मॅच आपण पाहतोय तर स्कोर जास्त होत आहे। दुसरा सामना आपण पाहिलं तर 45 धावाचा झाला, पहिला सामना वेगळा होता, आणि हाही सामना थोडासा त्याच दिशेने जात असताना ही सुरुवात केली होती। इकडे अफनानने, गुड्डूने 66 धावा, 1 गडी बाद, 66 रन। 3 ओवर की समाप्ति के बाद अब नए गेंदबाज है मोनू, जर्सी नंबर 7 मोनू। पहला बॉल डीबी की गेंद थी, यहाँ पर बाहर की गेंद थी, लेकिन अब स्टंप, लेग स्टंप के बाहर आकर यहाँ पर खेलना चाहते थे सीधा तरह, लेकिन बीट किया यहाँ पर बल्लेबाज को। पहली गेंद यहाँ पर मोनू की डॉट बॉल। देखिए फैजान खेल रहे 8 बॉल 24 रन, और साहिल अभी अभी आए और आते आते ही
3 गगनचुंबी छक्के साहिल के बल्ले से निकले। साहिल खेल रहे 4 बॉल 20 रन। ये देखिए अब अफनान यहाँ पर फैजान का रुकने वाले। पहली गेंद डॉट और उसके बाद गेंद के लाइन पर है, सीधा जड़ दिया, स्क्वायर लेग, सीमा पार 6। ये देखिए वैयक्तिक धाव संख्या अगर आपण पाहिली तर फैजान खेळतोय 9 बॉल 30 रन। धाव संख्या झाली आहे 72। 109 रन आजच्या दिवसामध्ये 5 ओव्हरमध्ये। आता हळूहळू ही टीम त्याच दिशेने चालत आहे। पहिल्या मॅच मध्ये गुड्डू आणि अफनान आणि या मॅच मध्ये आता साहिल आणि फैजान। नक्कीच आपण पाहूया, या बॉलच्या नंतर चर्चा करू। कमी गतीने टाकलाय, फटका कुठे बॅटच्या मधोमध पण आला नाहीये आणि त्यात नंतर जर फॉर्म मध्ये फलंदाज असेल ना तर फळीच्या बाहेरच्या स्ट्रोकला किंवा आतील भागालाही देखील लागला ना तर बॉल सीमा पारच जाईल, असा लय मध्ये फॉर्म मध्ये दिसतोय। इकडे फैजान पहा, रिप्ले मध्ये आपण पाहिलंय बॅटच्या मधोमध लागला नाहीये, थोडा बॉल खाली राहिलाय आणि तरी पण बॉल काय ताकद होती, गेलाय सीमा पार। 78 रन। अजून एक बॅकफुट वरतून खेचून काढलाय, बॉल गेलाय सीमा पार, सिक्सर। डगआउट देखील किती खुश आहेत, टाळ्या होत आहेत फैजानच्या या बॅटसाठी। बराच वेळ होता, काहीच नव्हतं या बॉल वरती, जसे 6 बॉल टाकून प्रॅक्टिस करतोय ना तशा प्रकारचा हा बॉल होता। 84 रन। फ्लायटेड बॉल आता इथे थोडासा चुकलाय, सोपं नाहीये, ऊनही देखील आहे, आपण धावा करतोय, चौकार षटकार मारतोय, थकलाय पण आताही देखील थकून काम चालणार नाहीये। 84 रन। जागा तर बनवली होती पण थोडासा खाली बॉल राहिलाय, बैठक खेळण्याचा प्रयत्न होता। शेवटचा बॉल, हाई बॉल खाली राहिलाय, यंदा पुन्हा एक गिरकी घेतली, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, विकेट आली आहे। यस विकेट। तर चांगला खेळ इकडे दाखवला मैदानाच्या आत। पुन्हा एकदा बॉल चांगल्या टप्प्यावरती, हा चांगला टप्पा आहे, रिप्ले मध्ये आपण पाहिलं चांगला टप्पा होता। तुमच्याकडे टप्पा आहे तर तुम्ही अप्रतिम गोलंदाज आहात। धाव संख्या झाली आहे 84 आणि 85 धावा इकडे बनवायच्यात। ती 5 ओव्हरची मॅच होती, या 4 ओव्हरच्या मॅच होते, नक्कीच 5 ओव्हर असले तर 100 धावा नक्कीच झाल्या असत्या, पण काय कमालीची इथे बॅटिंग केली फैजानने, साहिलने आणि पारसने देखील सुद्धा। पहा कमाल होत आहे बिग बॅश लीग मध्ये। पाहू शकता आपण स्क्रीनवरती प्रोलिंग स्पोर्ट्स वाहिनीवरती विपुल पांडुलकरजी यांचा नंबर देखील, कॉन्टॅक्ट नंबर इकडे दिलेला आहे। तर नक्की जसं सांगितलंय आपल्याला लाईव्ह टेलिकास्ट करायचं कुठलेही देखील मोठा इव्हेंट तर आपण कॉन्टॅक्ट करू शकता। स्क्रीनवरती पाहू शकता प्रोलिंग स्पोर्ट्स विपुल पांडुलकरजी यांचा कॉन्टॅक्ट नंबर देखील आपण स्क्रीनवरती पाहू शकता। कुठल्याही खेळाडूला जर का आपण या प्रतियोगितेचा आपला परफॉर्मन्स केलेला आहे तर प्रोलिंग वाहिनीवरती आपण पाहू शकता, एक आपली पर्सनल एक मॅच पाहू शकता प्रोलिंग वाहिनीवरती। असं नाही की आपली जी मॅच आहे पाहण्यासाठी आपल्याला संपूर्ण ते 8-9 घंट्याची पूर्ण टेलिकास्ट पाहायचं आहे, नाही तुमच्या एक देखील मॅच तिकडे आहेत, सेव्ह केलेल्या आहेत, तर त्या देखील आपण पाहू शकता प्रोलिंग वाहिनीवरती। आहन 11 और ग्लोबल कलर्स BB11 टॉस करके लेना है।
85 रन बनाने इस मैच को जीतने के लिए। 24 गेंदों में 85 रन। पारस, फैजान, साहिल, क्या बल्लेबाजी की है तीनों बल्लेबाजों ने। आइए अजय भाई, आखिरी मैच में कल 100 रन का एक बड़ा टारगेट चेस किया था, उसके चलते उस मैच में मैन ऑफ द मैच का पुरस्कार लिया था। आजच्या दिवसामध्ये 4 षटके खेळवले जातील। सुबह माहौल अलग था, बारिश ने थोड़ा सा मैदान को गीला किया था, पर उसके बाद में देखिए मैदान मानो आज नहा धो के सभी खिलाड़ी आए और मैदान को भी धुलाया है यहाँ पर बारिश ने। और उसके चलते वो देखिए विकेट, 5वां विकेट आज बल्लेबाजी के लिए काफी आसान रहा है। पहली मैच बेहतरीन रही, दूसरी मैच भी और तीसरी मैच में भी रनों की अब बारिश होते हुए। चला या टॉस साठी या। अनिल भाऊ आणि प्रमोद भाई, अनिल भाई आणि प्रमोद भाई या साहेब। ओवाळे साहेब, कांबळे साहेब या। अनिल भाऊ आणि प्रमोद भाई या। विनंती असेल की टॉस साठी यायचं सर, आणि आपण संध्याकाळी देखील यायचं। पहा इकडे जेवणाची सोय झाली है, जेवढे खेळाडू आहेत मैच चालू है वो लोग ठीक है, पर जिसका मैच अभी आना बाकी और जो मैच खेले तो इकडे जेवण आलेलं आहे, तर जेवण करून घ्या मंडपाच्या पाठी। यस पंचाचे निर्णयाला लेट्स प्ले। पहा कोणी जिंको कोणी हरो, तर ज्या टीम आहेत सर्व प्रेझेंटेशनच्या टायमाला संपूर्ण टीमने स्टेजच्या जवळ राहणं खूप गरजेचं आहे। बढ़िया बॉल, और आते आते इस गेंद पर देखिए संतोष ने, दुर्गेश ने कहा भेज दिया सीमा पार, सिक्सर। ही 30 टीम आहे पहिल्या दिवसामध्ये, दुसऱ्या मॅच मध्ये 100 आकडा पार करणारी ही टीम। आणि देखील आता आल्या आल्या दुर्गेश आणि संतोष हे दोन्ही खेळाडू, रॉनी भाई त्यांच्याबरोबर रॉनी भाई देखील आहेत। ये एक अच्छे खिलाड़ी है, इनको देखकर मैंने भी क्रिकेट सीखा। 85 धावा ते कशा बनवायच्या। प्रमोद पोळ साहेब आणि अमित गोरडे साहेब, अनिल गोरडे साहेब टॉस साठी आलेले आहेत। नक्कीच, आणि मिठानगरचे जे लेजंड आहे सर, हॅलो बघा आपण आताही देखील मंचावरती आला, तर संध्याकाळी तुम्हाला या मंचावरती देखील येते प्रतियोगितेमध्ये जे लेजंड खेळाडू आहेत त्यांचाही देखील विशेष सन्मान या मंचावरती केला जाईल। या टॉस साठी यायचं प्रमोद भाऊ आणि अनिल भाऊ या। चांगला बॉल साहिलचा, यॉर्कर बॉल इकडे केलाय ऑफ स्टंपच्या पकडून। एक रन इकडे काढलाय, धावसंख्या झाली धाव फलकावरती 13 बिनबाद 13। अजून एक चांगला बॉल इकडे पैजान होता, त्या बॉल खाली साईड होतो, तिकडे ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न होता, एकच धाव इकडे काढली आहे।
मोरे सर. चला पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण पाहत आहेत महाराष्ट्र नवनिर्माण आयोजित शास्त्रीनगर बिग बॅश या प्रमुख पाहुणे. पुढचा सामना असेल अनिल साहेब आणि प्रमोद साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केले जाए. आइए दोनों टीम ग्लोबल कलर्स BB11 और AN 11 के बीच में टॉस किया जाएगा. अनिल साहेब यांच्या शुभ हस्ते ते टॉस केलं जाईल. BB11 छापा आणि काटा इथे आलेला आहे. काय निर्णय असेल आपला? विल बॉल फर्स्ट. ओके ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. 4-4 ओव्हरच्या इथे मॅच असेल. दादा दादा नक्कीच 2 शब्द आपल्याला करायचे प्लीज या. नाही खूप मेहनत घेतली तर विनंती असेल. ठीक आहे. आणि संध्याकाळी देखील तुम्हाला इकडे यायचं मंचावरती. तुमचा विशेष सन्मान होईल. पहा द न्यूज इज AN 11 वन द टॉस आणि फिल्डिंगचा इथे निर्णय घेतलेला आहे. पाहत राहा, कुठे जाऊ नका. शास्त्रीनगर बिग बॅश सीझन 1. चला पहिल्या ओव्हरमध्ये 22 धावा आल्या. तर गोलंदाजी एंडवरती सज्ज होते पारस. नक्कीच गुरु आणि शिष्य म्हणावे लागेल पारसला. संतोष भाई यांना पाहुणे देखील आपण क्रिकेट शिकवला. आणि पहिलाच बॉल आकुट टप्प्याचा त्याच्यावरती केलाय मारा. 10 मिळतील 6. काय फटका इकडे सजवलाय. देखिए जीजा यहाँ पर है. अगर संतोष भाई का यहाँ पर विकेट लेंगे पारस तो 500 रुपया. एक 1.1 धावा झाल्या धापलकावरती. 85चं एक मोठं लक्ष गाठवायचं. इनसाइड आउट रन आउट. आणि नाही इकडे असं वाटलं की प्लेयर आहेत तिकडे, पण त्याच्या बाजूने इकडे बॉल गेला. 1 रन. धावसंख्या झाली 29. संतोष परेरा पहिल्या मॅच मध्ये अर्धशतक. कांसा लेजंड ट्रॉफी मध्ये अर्धशतक. चांगला फलंदाज आहे. शांत कूल माइंड असा हा खेळाडू. माहिती त्याला की मॅच कशी काढायची. बॉल इकडे पाहिले, बॉलला तर सोडलाय. वा सुरेख टप्प्यावरती तर इकडे बॉल आलाय. सोडला इकडे बॉल आणि चांगल्या टप्प्यावरती इकडे बॉल आलाय. पहिला षटकार त्यानंतर सुरेख 2 बॉल इकडे टाकलेत. जागा बनवली. कव्हरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न होता. खेळाडू आहे. मिसफिल्ड इकडे झाली आणि एकच धाव इकडे घेतली जाईल. इनाम आहे. अगर संतोषचा विकेट काढलाय तर जीजा इनकी तरफ से 500 रुपये का इनाम दिया जाएगा. एकच टीममेट आहे तर पण ही लीग फॉर्मेट आहे म्हणून वेगवेगळ्या टीम मध्ये तुम्हाला खेळायचं. पण एकमेकांच्या संगतीने भरपूर प्रतियोगिता खेळल्यात. त्यांचे परम मित्र शिवा
डॉट बॉल इकडे आले. काय गोलंदाजी होतीये. पहिल्या ओव्हरमध्ये 22 धाबा आल्यात आणि या ओव्हरमध्ये 5 बॉल झालेत आणि 8च धाबा इकडे दिल्यात. पारसने षटकार एक आलाय पण त्यानंतर मारू दिलेलं नाहीये. शेवटचा बॉल काय करेल शिवा. हाय देखील बॉल गिरकी घेतली परकन. इथं विकेट किपरच्या हातात बॉल आलाय आणि 2 ओव्हर संपलेत आणि 2 ओव्हरच्या समाप्तीच्या नंतर धाव संख्या होते धाव फलकावरती तब्बल 30 रन. अजूनही देखील जिंकण्यासाठी धावा बनवायच्यात. 12 बॉल 55 रन. बारा बॉल 55 रन. चला फिल्डिंग टीम जास्त वेळ घ्यायचा नाहीये. बघा आपल्याकडे आज दिवस जास्त नाही, वेळ जास्त नाहीये हे आपल्यालाही देखील माहिती आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये चर्चा लोकांनी महत्वाचं काय की सर्व खेळाडू एकत्रित येऊ नका प्लीज. थोडंसं फास्ट क्रिकेट खेळलाय तर थोडं बरं वाटेल. कारण आपण उशीर केला तर मग फायनल सेमीफायनल मग ओव्हर कमी केल्या जातील. जर 4 ओव्हर 5 ओव्हरचे सामने तुम्हाला खेळवायचे फायनल सेमीफायनल तर वेळेला पाहायचं आपल्याला. जाऊया मॅचच्या दिशेने. आता गोलंदाजीसाठी सज्ज होतोय गोलंदाज वारिस. स्ट्राईक वर आहे संतोष. काय होईल. 2 ओव्हरमध्ये 55 धाबा बनवायच्यात. पहिलाच बॉल इकडे इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. बॉल तर तसा बाहेरच होता. बॅटचा कट होऊन जातोय 1 धावांसाठी डिक्लेअर एरियामध्ये. 31 रन 1 गडी बाद. काय होईल या मॅच मध्ये. किती अंतराने इकडे जिंकेल सामना हे पाहायचे. पण संतोष इथे प्रयत्न करतोय. प्रयत्न तर करावे लागतीलच तुम्हाला. त्याशिवाय पर्यायच नाही. अजून एक चांगला बॉल. अजून एक बीट केलाय. 2 बॉल इकडे पंचांचा निर्णय आलाय. पहा विकेट किपरने थोडस स्टंपच्या मागून इकडे बॉल पकडायचा पण स्टंपच्या पुढे आला आणि जेणेकरून पंचांनी नो बॉलचा इथे निर्णय दिलाय. नो बॉल आलाय. पंचाचा निर्णय आलाय नो बॉल आणि फ्री हिट ची संधी असेल. पुढचा बॉल 32 रन 1 गडी बाद. जबरदस्त बॉल आणि आई देखील बॉल इकडे बीट केलाय. लक्ष एवढं मोठं आहे. तसा पाठला करत असताना चौकार षटकाराच्या नादामध्ये इथे डॉट बॉल होत आहेत. बॅट तर फिरवावीच लागेल कारण आता धावा बनवायच्या आत. बॉल शिल्लक आहेत 10 बॉल आणि 53 रन बनवायचे. बॉल तर इकडे सोडलाय. कुठे लँड होतोय पंचाचा काय होतो निर्णय. 1च रन. बॅटला स्पर्श होऊन इकडे गेलाय घोषांकित एरियामध्ये. 9 बॉल आणि 52 रन. 9 बॉल 52 धाव संख्या झाली 33 रन. हा तर बॉल हवेमध्ये आहे आणि विकेट आली आहे संतोष परेराची. वारिसच्या खात्यामध्ये आली ती विकेट. काय करणार इकडे संतोष. आईच करावं लागेल. बॅट फिरवावी लागेल आणि बॅट फिरवली आणि बॅटचा कट आणि विकेट आली आहे. 33 धाबावरती गेलाय. दुसरा गडी बाद. संतोषची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज रेडी राहा. इरफान. चलिए इरफान थोड़ा दौड़ के बताना. 33 रन. पुढचा बॉल आले आले आणि देखील बॅट फिरवली. वारिस काय चांगल्या टप्प्यावरती बॉल टाकतोय. शेवटचा बॉल असेल. धावसंख्या अजूनही 33 वर अटकलेली आहे. विकेट गेले 2. शास्त्रीनगर बिग बॅश चा महासंग्राम आपण पाहतोय पोलिक वाहिनीवरती. शेवटचा बॉल ह्या ओव्हर मधला
शेवटचाही देखील बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. विकेट आली आहे. शेवटच्या बॉलवरती देखील विकेट आली आहे. समीकरण पहा 33 धावा आणि 3 गडी बाद. 3 ओव्हर 33 रन आणि 3 विकेट. 3 ओव्हर 3 3 3 3. अनिकेत लेग स्पिनर गोलंदाज अनिकेत आणि येतोय नवीन फलंदाज किशोर. पहिलाच बॉल शिवाच्या स्लॉट मध्ये आलाय. बॉल कुठे जाईल? सीमा पार. षटकार. शिवास थोडा मागणा राहिलाय. आज गोलंदाजाला काहीच करू शकत नाही. आज फलंदाजी अप्रतिम इथे होते. याही मॅच मध्ये 84 धावा झाल्या तर 4 ओव्हर मध्ये. काय बॅटिंग केली इकडे फैजालने. हाय देखील बॉल पायावरती. चांगले स्पिन इकडे केली आहे. चांगल्या टप्प्यावरती इकडे बॉल झालाय. दुसरा बॉल इकडे डॉट झालाय. कमबॅक केले इकडे अनिकेतले. पहिला बॉल षटकार. दुसरा बॉल डॉट. अजून 4 चेंडू शेष आहेत. धावसंख्या झाली धाव फलकावरती 39. कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूने आपण इथे फैजानला पाहतोय. जबरदस्त इथे फटकेबाजी इकडे केली आणि विकेटच्या पाठी देखील आपण पाहिलं तर 2 कॅच त्याने पकडल्यात. फैजान, पारस, साहिलने ते कॅच पकडल्या. क्षमा असावी. अजून एक फुल पॉवरफुल सक्सेसफुल हाय बॉल जातोय सीमा पार. धावसंख्या झाली 45 या षटकाराच्या मदतीने. अजूनही देखील जिंकण्यासाठी 3 बॉल मध्ये धावा बनवायच्या. 2 बॉल मध्ये धावा बनवायच्या 40. बॉल हवेत. अजून एक साहिल येतोय पण इथे जेल सुटलाय. जर का साहिलने कॅच पकडले असते तर 3री कॅच इकडे असली असती. एका मॅच मध्ये 4 कॅच पकडणारा रजा त्याच्या नावावरती तो रेकॉर्ड राहिलाय. बाउंड्री लाईन वरती तो सुंदर असा झेल त्यांनी पकडला होता. टीम अव्हेंजरनी पहिल्याच मॅच मध्ये काय जबरदस्त आपली कामगिरी केली आहे. कोण गॅविन. कोण येतोय? आलाय तो आलाय. गॅविन आलाय. वाट पाहत होते आतुरतेने गॅविनची. तो मैदानामध्ये उतरलाय. शेवटचा बॉल असेल पण सुप्रसिद्ध असा खेळाडू जर्सी नंबर 10 गॅविन. एक 6 मारा तो 1000 रुपए का इनाम. चिराग भाई की तरफ से कल से इस खिलाड़ी का इंतजार था. इंतजार की घड़ियां खत्म. और मोरे की तरफ से 500. आलाय गेविन आलाय. सामने मारेगा तो 5000. आले षटकार आलाय का? पण नाहीये. गेविन आलाय. सर्वांचे पैसे गेले परत खिशात. बाहेर तर काढलेच होते आणि तो आलाय आणि तो गेलाय. पहिलाच बॉल गेविनने खेळला आपल्या करिअर मधला पहिलाच बॉल आणि गोल्डन डकचा शिकार. आणि हा सामना 39 धावांनी जिंकलाय टीम हमजा 11 या संघाने. चला त्वरेने मैदानाचा ताबा गेला. नेक्स्ट मॅच